नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. बातम्यांकडे वळूया विस्तारित स्वरूपात. रस्त्यात खड्डे, खड्ड्यात प्रशासन असा आर्त टाहो सामान्य नागरिकांचा आजच्या या बातमीद्वारे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय, प्रशासनाला झोपेतून जाग करण्यासाठी. अमरावती शहरातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झालेले बघायला मिळतात. एका बाजूला डांबरी रस्ते तोडून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्याचं कार्य जोमानं सुरू आहे. त्याच रस्त्यांना तयार करायला आणखीन किती दिवस लागणार हे मात्र अजून काही सांगायला कोणीही तयार नाही. आजची या रस्त्यांची परिस्थिती बघता असं वाटतंय, खरंच आपण अशा शहरात चालतोय का जे शहर स्मार्ट सिटी बनण्याच्या माग लागलाय. अमरावती शहर सार्वजनिक बांधकाम विभाग व अमरावती महानगरपालिका यांनी तर जशी शपथच घेतली आहे, आम्ही शहराचे खड्डे कायमच ठेवणार. आणि त्यात आणखी एक भर टाकली ती वीज महावितरण यांच्या अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी सुरू असलेल्या कार्याने. शहरातील रस्ते पाहिल्यावर असं वाटतंय की जणू चंद्रावर जाण्याचाच मार्ग आहे. खरंच कधी सुधारतील हेच रस्ते? हा रस्ता आहे साईनगर प्रभागातील. हा प्रभाग आहे अमरावती महानगरपालिका स्थायी समिती सभापती यांचाच प्रभाग. अक्षरशः या रस्त्यावरून जाताना लोकांना वाटतंय आपण ग्रामीण भागात चालतोय की काय. बघा कशी आहे या रस्त्याची दशा. या अकोली ते साईनगर रस्ता खरंच बघण्याजोगा झालेला आहे. प्रश्न हा आहे की हा रस्ता कोण तयार करणार, महानगरपालिका की सार्वजनिक बांधकाम विभाग? रस्ता कोणीही तयार करावा, पण लवकरात लवकर तयार करावा, नाहीतर लोकांच्या मणक्यांची हाडे मोडल्याशिवाय राहणार नाहीत. राजकारण न करता समाजकारण करा. VCNच्या कॅमेऱ्यात येऊन हा रस्ता आणि या रस्त्याचं काम फेल. आता VCNचा कॅमेरा पोचला थेट राजापेठ इथे चालत असलेल्या नवीन उड्डाण पूल कार्याजवळ. वाटते जणू एका बाजूने शहरातील विकासाचं काम सुरू आहे, मात्र दुसऱ्या बाजूने ज्या जनतेसाठी त्यांच्या सोयीसाठी हा पूल बांधला जातोय, त्या पुलाच्या बाजूने जाताना हा रस्ता याची दशा बघा. अहो, धड पायी चालणं सुद्धा या रस्त्यावरनं कठीण झालं असताना कसे काय या रस्त्यावरनं वाहनं चालवावी? एक तर विकास कार्याच्या नावाखाली 2017 मध्ये पूर्ण होणारा हा पूल आजही जैसे थे आहे आणि अर्धवट अवस्थेत इथे उभा आहे. काही दिवसांअगोदर या पुलाची पाहणी बडनेराचे आमदार, महानगरपालिका आयुक्त आणि शासकीय कर्मचारी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी केलं. या पाहणीबद्दल VCNने बातमी सुद्धा दाखवली होती. मात्र त्या पुलाखालच्या रस्त्याची दुर्दशा कोणाच्याही नजरेत आली नाही किंवा मुद्दाम यावर सर्व पदाधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. या रस्त्याबद्दल जेव्हा बांधकाम विभागाकडे विचारणा केली, त्यावर ते महानगरपालिकेकडे बोट दाखवतात आणि महानगरपालिकेकडे विचारणा केली असता ते PWD विभागाकडे बोट दाखवतात. अहो, पण या सर्वांमध्ये जनतेचे मात्र हाड मोडल्या चालली आहेत ना. खरंच या रस्त्यावरून जाताना रुग्णवाहिका तसेच वृद्ध लोक किती शाप देत असतील या प्रशासनाला. म्हणजे हा रस्ता सुद्धा VCN आणि सामान्य जनतेच्या नजरेत फेल. दुर्लक्षित प्रशासनाचा भोंगळ कारभार याच रस्त्याने थोडं समोर राजकमल चौकाकडे गेलो तर अधिक स्पष्ट बघायला मिळेल. राजापेठ पोलीस स्टेशन लगत बघा काय आहे ही अवस्था. येथील परिस्थिती रॉंग साइड वाहनं चालतायत. मात्र या लोकांचा सुद्धा काय दोष? जेव्हा रस्तेच बंद आहेत तर हे तरी कुठून आपली गाडी चालवतील? थोडं समोर गेलं तर बघा रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा. मुळात हा खड्डा रस्त्यावर आहे की खड्ड्यातून रस्त्या चाललाय हे लक्षातच येत नाही. वा रे अमरावती प्रशासन, काय केली विकासाच्या नावाखाली शहराच्या या रस्त्यांची हालत. कधी कधी तर खरंच असं वाटतंय पाऊस लांबला ते एकदाचं बरं झालं. शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होत आहे, पण रस्त्यावरून जाणाऱ्यांना निदान खड्डे तरी दिसतायत. म्हणजे हा रस्ता सुद्धा VCNच्या आणि जनतेच्या नजरेत फेल. अमरावतीमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि विशेष तसेच महिलांच्या आवडत्या व्यापारी संकुलाचा रस्ता म्हणजे राजकमल ते गांधी चौकातील हा रस्ता. आता याच रस्त्याच्या एका बाजूने कॉन्क्रिटीकरण झालंय. मूळ रस्त्यापासून जवळपास 1 फूट वर उचलला गेलाय. हा रस्ता ज्यावेळेस पूर्ण तयार होईल त्यावेळेस खरंच काय सुंदर आणि भव्य दिसेल याचं रूप. मात्र ते रूप बघायला या रस्त्याची सध्याची परिस्थिती बघितली तर या रस्त्याच्या अर्धवट आणि कासव गतीनं चाललेल्या या कामामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याला लागूनच महानगरपालिका येते, मात्र त्यांचं सुद्धा याकडे काहीच लक्ष नाही. आता काही दिवसांवर विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि याच अमरावतीमध्ये
अंबा गेटच्या आत गणपती मंडळांचा खूप मोठा व जुना इतिहास आहे। गेटच्या आतील सर्वच गणपतींच्या मोठ्या मोठ्या मिरवणुका याच रस्त्याने गेल्या कित्येक वर्षांनी जात आहेत। आपल्या मंडळांची भव्यता दाखवण्यासाठी हाच रस्ता या सर्व मंडळांसाठी महत्त्वाचा आहे आणि आवश्यक सुद्धा आहे। मात्र या रस्त्याची अशीच परिस्थिती अजून काही दिवस राहिली तर आपल्या सर्वांचा गणपती बाप्पा या रस्त्यावरून जेव्हा त्याचं प्रस्थान होईल तेव्हा खुद बाप्पाच्या तोंडूनच कदाचित या रस्त्यातील खड्ड्यांना बघून बाप्पा बाप्पा हा शब्द निघेल। आता काय मार्क्स या रस्त्याला ही जनता विकासाच्या नावानं देईल हे तुम्हीच ठरवा। मात्र व्हीसीएनच्या नजरेत हा सुद्धा फेल। एवढ्यावरच थकू नका, आम्ही दाखवतो आता अमरावतीचे आराध्य दैवत आई अंबादेवीच्या मंदिरात जातानाचा हा मार्ग, म्हणजेच गांधी चौक ते भूतेश्वर चौकाचा हा रस्ता। अंबादेवीच्या दर्शनाला येण्यासाठी संपूर्ण अमरावतीमधील भाविक 3 मार्गांनी येतात, ते म्हणजे राजकमल ते अंबादेवी मार्ग व शिलांगण रोड म्हणजेच भूतेश्वर चौक। आता गांधी चौक ते भूतेश्वर चौक या रस्त्याच्या दुर्दशेबद्दल काय बोलावं? रस्ता शोधून तर दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी स्पर्धा समजा घेण्यात आली तर ती स्पर्धा याच रस्त्यावर घ्यावी लागेल। मंदिरात दर्शनाला येणाऱ्यांसाठी, अंबागेटकडे जाणाऱ्यांसाठी तसेच HVPM मध्ये जाणाऱ्यांसाठी हा एकच रस्ता असल्यामुळं या रस्त्यावरून वाहन चालवणं म्हणजे मौत क्या कुव्यामध्ये गाडी चालवण्याहून कमी नाही। काही दिवसांनी गणपतीचा सण आणि लगेचच नवरात्रीचा उत्सव येणार आहे। त्यावेळपर्यंत तरी या रस्त्याची अशीच दुर्दशा राहिली तर खरंच अंबादेवी व एकविरा देवीला दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या तब्येती देवीनेच सांभाळाव्या। या रस्त्याने चालताना असं वाटतंय की हे प्रशासन सामान्य जनतेच्या सहनशीलतेचा आता अंत बघते आहे। मात्र अजूनही या जनतेच्या या मोठ्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी अमरावतीमधील कोणताच राजकीय पक्ष आवाज उचलताना दिसून येत नाही, हे पण आश्चर्यच वाटतंय। कारण आजपर्यंत जर या सर्वच पक्षांचा इतिहास बघितला तर हे सर्वच पक्ष कोणाच्याही विरोधात मोर्चे काढणे किंवा त्यांचे पुतळे जाळण्याचे कार्य करायचे असेल तर त्यांचा भर राजकमल चौक, गांधी चौक इथे जास्त बघायला मिळतो। आणि या राजकारणी कार्यकर्त्यांच्या पुढाऱ्यांचे वाढदिवस असले की महाआरतीसाठी त्यांना दिसते ते अंबादेवी मंदिर। विकासाचा डोलारा दाखवणाऱ्या या शासनाला या जनतेच्या त्रासाकडे लक्ष द्यायला मुळीच वेळ नाही का, असा प्रश्न आज सामान्य जनता विचारते आहे। व्हीसीएनने दाखवलेल्या या शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुर्दशेला प्रशासन बदलू शकेल का, हा मोठा प्रश्न आहे। चला तर बघूयात प्रशासन चांगला रस्ता दाखवते की जनता प्रशासनाला आता रस्ता दाखवते। ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज, अमरावती। तर खरोखरच आता वेळ आली आहे हेच बघण्याची की प्रशासन नागरिकांना चांगले रस्ते देतं की नागरिक प्रशासनाला रस्ता दाखवतात। स्पेशल सीबी कॉडच्या कारवाईत शिरसगावमध्ये अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून तब्बल 40 पेट्या देशी दारूच्या जप्त करण्यात आल्या आहे। आज रोजी माननीय सीपी साहेबांच्या पथकाला माहिती मिळाली होती की वलगाव हद्दीमधील शिराळा ह्या ठिकाणी अतुल हरडे नावाच्या इसमाने त्याच्या घरामध्ये सुमारे भरपूर पेट्या अशा दारूच्या लपून ठेवलेल्या आहे अवैध विक्रीकरता। त्यानुसार आम्ही माननीय सीपी साहेब तसेच माननीय DCP साहेब आणि ACP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पथक API इंगोले सोबत PSI मुळे, त्याचप्रमाणे स्कॉटचे इतर कर्मचारी, त्याचप्रमाणे महिला कर्मचारी असे सर्वजण रवाना होऊन शिराळा या गावामध्ये अतुल हरडे याच्या घरी रेड केलेली असता त्या ठिकाणी आम्हाला भरपूर माल विक्रीकरता मिळून आला। आम्ही त्या पेट्यांची पाहणी केली असता त्या सुमारे 42 पेट्या होत्या आणि त्याची किंमत सुमारे 1,20,000च्या जवळपास आहे। सीपी स्कॉटचे API इंगोले आणि त्यांच्या स्टाफसह रेड केली असता अतुल हरडे यांच्या घरामध्ये एकूण 42 बॉक्स मिळालेले आहे। त्याची किंमत 1,20,000 आहे। प्रोहिबिशन रेड करून परत येत असताना गावामध्ये जे गोपनीय माहिती मिळाली की साहू यांचं शेत आहे, त्या शेतातील घरात काही जुगार खेळत आहेत, त्यावरून त्या घरावर सुद्धा रेड केला असता 25,290 रुपये मिळाले आहे।
तर मराठी बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज. आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार. घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. अमरावती विद्यापीठ रोडवरील चिलम छावणी येथे युवकांना आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्यापही कळू शकलेलं नसून पोलीस पुढील तपास करतायत. अमरावतीमधील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठ रोडवरील चिलम छावणीमध्ये मस्जिद जवळ भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या इब्राहिम फैरू शाह वय वर्ष 24 या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीवरून इब्राहिमचे 2 वर्षा अगोदर तिवसा येथील राहणाऱ्या युवतीशी प्रेमविवाह केला होता आणि त्यानंतर त्याने आपले मूळ घर जे बिच्चू टेकडीमधील इस्लामपुरामध्ये मस्जिद जवळ आहे ते सोडून लग्नानंतर तो आपल्या पत्नीसोबत चिलम छावणीत राहायला एका भाड्याच्या घरात गेला. इब्राहिम हा गवंडी काम करायचा. इब्राहिमच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नसून फ्रेजरपुरा पोलीस पुढचा तपास करतायत. बेलपुरा तसेच आशियाड कॉलनी येथील त्रस्त नागरिकांनी परिसरातील नवीन देशी दारूचे परवाने रद्द करण्यात यावे या मागणीचं निवेदन घेऊन थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाचं कार्यालय गाठलंय. जाणून घेऊया त्यांच्या समस्या. राज्य शासनाच्या आदेशामुळे शहरातील अनेक देशी दारू बार बंद झाले आहेत. त्यामुळे यावर उपाय म्हणून दारूच्या दुकानांचे मालक आपल्या व्यवसायासाठी नवीन जागा मात्र सरकारी नियमानुसार शोधून त्या ठिकाणी आपल्या व्यवसायाची सुरुवात करतायत. मात्र त्या परिसरातील जनता अशा दुकानांना विरोध करताना पाहायला मिळत आहे. एका देशी दारूचे नवीन दुकान शहरातील बेलपुरा जवळील चीजफैल परिसरात तसेच शेगाव रोड जवळील आशियाड कॉलनी चौकात गणपती आर्केडमध्ये सुद्धा देशी विदेशी दारूचं दुकान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तसेच तेथील रहिवाशांनी एकत्र येऊन राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात धडक दिली. बेलपुरा येथील देशी दारूचे दुकान रद्द झालेच पाहिजे. बेलपुरा येथील देशी दारूचे दुकान रद्द झाले पाहिजे. बेलपुरा येथील देशी दारूचे दुकान रद्द झाले पाहिजे. या परिसरातील नागरिकांनी या नवीन लागणाऱ्या दारू दुकानांच्या विरोधात सर्वत्र एकत्रितपणे स्वाक्षऱ्या देऊन राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात निवेदन दिलंय. या निवेदनात स्थानिकांनी हे सांगितलंय की ज्या परिसरात हे दारू दुकान लागणार आहे त्याच्या आसपास धार्मिक स्थळे आहेत, शाळा आहेत, लोकांच्या येण्या जाण्याचा मार्ग सुद्धा आहे आणि या ठिकाणी जर दारू दुकान लागलं तर विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होतील व धार्मिक स्थळी येणाऱ्या स्त्री वर्गाला या दुकानांचा त्रास होईल. त्यामुळे हे दुकान येथे चालवण्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी विनंती स्थानिक नागरिकांनी केली आहे. शेगाव राहटगाव रोडवर अतिनिवासी परिसर आहे. सोबत शैक्षणिक वातावरण आहे. बरेचसे विद्यार्थी तिथे निवासासाठी असतात कारण तिथे त्या परिसरात कॉलेजेस आणि ट्युशन्स क्लासेस भरपूर आहेत. अशा परिस्थितीत तिथे एक देशी विदेशी दारूचं दुकान लागण्याचं प्रस्तावित आहे. याच्या बाबतीत आम्ही
2दा निवेदनं संबंधित विभागाला, उत्पादन शुल्क विभागाला दिली, परंतु इथले संबंधित अधिकारी हे कधीच आम्हाला आजपर्यंत भेटले नाहीत। ते कधी मिटिंगला आहेत तर कधी दौऱ्यावर आहेत, परंतु ह्या सर्व गोष्टी या प्रशासनानं घाळमेळात ठेवल्यापेक्षा जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत। आम्ही दारूचं दुकान लावा नका लावू याच्याशी संबंधित नाही आहे, परंतु कुठे लावायचं जिथे सर्व लोकांना त्याचा त्रास होईल आणि तिथलं सामाजिक सांस्कृतिक वातावरण सर्व बिघडेल, या सर्व गोष्टीचं भान ठेवून हे वारंवार आम्ही सांगतोय। आणि तिथे पूर्ण रेसिडेंट एरिया आहे, त्या रेसिडेंट एरियातलं जर वातावरण प्रदूषित करण्याचा हे प्रयत्न करत असतील तर त्या परिसरातील जे संपूर्ण मंडळी आहे, या मंडळींना आमचा प्रहारच्या तर्फे पूर्णपणे पाठिंबा आहे। आणि जर अशाही परिस्थितीत ते जर त्या संबंधित देशी विदेशी दारूला परवानगी देत असतील तर याचे गंभीर प्रकार प्रहारच्या माध्यमातून, प्रहारच्या स्वरूपानं, प्रहारच्या स्टाईलनं या प्रशासनाला दिल्या जातील। बेलपुरा येथे न्याय स्कूल बेलपुराची जी शाळा आहे तिथे देशी दारूचे नवीन प्रस्तावित दुकानांचा प्रस्ताव राज्य शिक्षण विभागाकडं प्रस्तावित आहे। तो प्रस्ताव 1-2 दिवसामध्ये प्रस्तावित होऊन ज्या कोणी चौकशी अधिकारी होता त्या चौकशी अधिकाऱ्याने सर्व जे टर्म्स अँड कंडिशन आहे सर्व ओके असल्याबाबतचे शहानिशा करून यांना पाठवलेलं आहे, परंतु ते जेवढेही काही त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन आहे हे एकदम चुकीचे आहे। त्या अधिकाऱ्याने पैसे खाऊन फक्त ह्या विजय जयस्वाल ह्या नावांच्या म्हणजे देशी दारू धारकाकडनं पैसे खाऊन ते सर्व ओके करून पाठवलेलं आहे। प्रस्ताव 1-2 दिवसांनी मंजुरीचा आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली असता आम्ही नागरिकांना याविषयी सांगितले, परंतु हा विषय बिलकुल खोटा आहे। 1 ते 15 पर्यंतचे टर्म्स आम्ही जे मुद्दे याच्यामध्ये निवेदनामध्ये टाकलेले आहे हे सर्व सत्य आणि खरे आहे। हे याची चौकशी रीतसर चौकशी या विभागाने करावी किंवा कलेक्टरने करावी आणि अगर याच्यातला एकही मुद्दा अगर खोटा आढळला तर त्यांनी आमच्यावर कारवाई करावी, अन्यथा हे दुकान बिलकुल रद्द झालं पाहिजे। अगर हे दुकान रद्द होत नसेल तर या नंतरचं आंदोलन आमचं अति उग्र आणि हे राहील। आम्हाला आत्मदहन करण्याचा प्रसंग आला तरी आम्ही आत्मदहन करू, जाळपोळ करण्याचा प्रयत्न आला तरी आम्ही जाळपोळ करू, परंतु कोण्याही परिस्थितीत बेलपुरा येथे देशी दारूचे दुकान आम्ही होऊ देणार नाही। त्याचबरोबर राजकुवर निर्मित RK मेलडीज ऑर्केस्ट्रा द्वारा आयोजित मोहम्मद रफी साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सदाबहार फिल्मी गीतांचा कार्यक्रम स्थानिक टाउन हॉल येथे संपन्न झालाय। चला तर बघूयात काही गाणे।
तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. विदर्भाशी जुळलेले ज्वलंत प्रश्न जाणून घेण्यासाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.